एलसीबी सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांची 2022 ते 25 काळात धडाकेबाज कारवाई, 77 कोटीचा मुद्देमाल जप्त. सांगली पोलिसांची महाराष्ट्रात मान उंचावली जात असतानाच सांगली एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या कामगिरीने सांगली पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सांगली एलसीबी पथकाने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 2022 ते 2025 या काळात कारवाई करत विविध 1489 कारवाया, 1543 आरोपींना जेरबंद करून 77 कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये अनेक गुन्ह्यांचा समावेश उघडकीस आणून यामध्ये प्रामुख्याने 35 प्रकरणातील 35 गुन्हे उघडकीस आणून 76 आरोपींना जेरबंद केले आहे. 259 घरफोडी उघडकीस तर 4 कोटी 30 लाखाचा मुद्देमाल तसेच चोरीच्या 333 घटनांमधून 2 कोटी 51 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर अंमली पदार्थाच्या 43 गुन्ह्यातून 69 आरोपींना अटक करून 30,53,000चे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. वन्यजीव अवयवांची तस्करी प्रकरणात 20 आरोपी अटकेत तर 24,62,000चा ऐवज ताब्यात, 23 फसवणुकीच्या प्रकरणातून 64,52,000 तर अपहरणाच्या 2 प्रकरणातून 30,93,000 रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे. या घटनांबरोबरच सांगली जिल्ह्यातील तुंग, इस्लामपूर, नागस, कवटेमहाकाळ, जत येथील खुणांमधील आरोपी तसेच कवटेमहाकाळ येथील आयकर अधिकारी असल्याचे भासवून डॉक्टर म्हेत्रे यांना लुटलेल्या स्पेशल 26 गुन्हा उघडकीस तसेच विटा येथील MD ड्रग्ज कारखाना 29 कोटींचा मुद्देमाल ताब्यात घेतला होता. याबरोबरच दिवसाढवळ्या सांगली येथील रिलायन्स ज्वेलर्सवर टाकण्यात आलेल्या दरोड्यातील आरोपींना बिहार येथून ताब्यात घेण्यात आले. तसेच घरफोडीतील आंतरराष्ट्रीय टोळीला जेरबंद अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व त्यांच्या पथकाने जेरबंद केले आहे. एकंदरीत पाहता शिंदे साहेब यांनी जिल्ह्यातील घडणाऱ्या विविध गुन्हेगारी घटनांवर वचक ठेवला असून सुईवरून स्वर्ग गाठला आहे. त्यांच्या पथकातील शिलेदारांनी देखील त्यांचे कर्तव्य चोख बजावत वरिष्ठांची शाबासकीची थाप मिळवली आहे. मुख्य संपादक पत्रकार लक्ष्मण सनगर, कवटेमहाकाळ.